एकीकडे उमेश पालच्या हत्येचे धागेदोरे माफिया अतिक अहमद पर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत, तर दुसरीकडे मात्र आता उत्तर प्रदेश पोलिसांकडून इतर आरोपींचा कसून शोध घेतला जातोय। दरम्यान पोलिसांच्या चकमकीमध्ये एक आरोपी ठार झालेला आहे। उमेशची हत्या करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न पोलिसांकडूनही आता केला जातोय। उमेश पाल हत्येप्रकरणी पोलीस ऍक्शन मोडमध्ये आहे। चकमकीत अतिकचा हस्तक ठार। पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध। उमेश पाल हत्याकांडामुळे उत्तर प्रदेशातील पोलीस दल हादरून गेलंय। आरोपींना जेरबंद करण्याकरता उत्तर प्रदेश पोलिसांनी राज्यभर शोध मोहीम हाती घेतली आहे। विशेष म्हणजे पोलीस आणि एसटीएफ या पथकाकडून हल्लेखोर टोळीच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला जातो। दरम्यान हल्लेखोर टोळीतील अरबाज पोलिसांच्या चकमकीत ठार झालाय। आरोपीनं वापरलेलं वाहन पोलिसांच्या हाती लागलं असून वाहन मालकाची पोलिसांकडून चौकशी केली जाते। उत्तर प्रदेश एसटीएफ पथकानं वाहन मालक नफीसला सुद्धा बेड्या ठोकल्या। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी नफीसच्या वाहनातून आरोपी घटनास्थळी पोहोचला होता। उत्तर प्रदेश पोलिसांशी झालेल्या चकमकीत अरबाज नावाचा आरोपी ठार झाला। उमेश हत्येच्या कटातील आरोपींना अरबाज वाहनातून घटनास्थळी घेऊन गेल्याचं पोलीस तपासात उघड झालं होतं। तसंच त्यानं उमेशवर गोळीबार केल्याचं समोर आलंय। अरबाज पुत्र अफा, जो कि मल्लापुर थाना पूरा मुफ्ती प्रयागराज का रहने वाला है, पहले घायल हुआ तथा इसके पास से एक 32 बोर की पिस्टल बरामद हुई है। इस पे आरोप है कि घटना के दिन जो क्रेटा गाड़ी इस्तेमाल हुई थी उसका यह ड्राइवर था तथा उस दिन इसके द्वारा फायरिंग भी की गई थी। उत्तर प्रदेश पोलीस आणि एसटीएफ पथकाकडून उमेश हत्याकांड आणि आरोपी यांच्यातील कडी जोडण्याचा प्रयत्न केला जातोय। याच प्रकरणात अलाहाबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीची करण्यात आली आहे। उमेश पाल हत्याकांडाचा कट अलाहाबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये आखण्यात आल्याचं बोललं जात आहे। आरोपी सदाकत हा LLBचा विद्यार्थी असून त्यानं या हत्याकांडाचा कट आखल्याचा संशय आहे। त्याच्या खोलीतून आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या। पोलिसांनी सदाकत खानला अटक केली आहे। कॉन्स्पिरेसी में एक व्यक्ति सम्मिलित हैं, सदाकत खान सन ऑफ शमशाद खान, 12 थाना के अहमद गाजीपुर के। इनकी करीब 27 साल के आसपास उम्र है। STF के द्वारा लाया गया था, फिर इनसे पूछताछ हुई। पूछताछ होने के बाद आज जो है दोपहर में इनकी गिरफ्तारी की। इनका जो मुस्लिम हॉस्टल के अंदर कमरा है, उस कमरे के अंदर साजिश की बात इनके द्वारा बताई गई है। उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांचा बिमोड करण्याकरता पोलीस आणि एसटीएफ पथकाकडून सतत कारवाई केली जाते। प्रयागराजमध्ये 24 फेब्रुवारीला राजूपाल हत्याकांडातील प्रमुख साक्षीदार उमेश पालची गोळी घालून हत्या करण्यात आली। तसंच त्याच्यावर बॉम्ब हल्ला करण्यात आला होता। त्यानंतर 3 दिवसांनी म्हणजे 27 फेब्रुवारीला उत्तर प्रदेश पोलिसांनी अतिक अहमदचा हस्तक अरबाजचा चकमकीत खात्मा केला। उमेश पाल हत्याकांडाचा मुद्दा उत्तर प्रदेश विधानसभेतही गाजला। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलंय। त्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस आणि एसटीएफ कडून दिवस रात्र आरोपींचा शोध घेतला जातोय। पोलिसांकडून ठिकठिकाणी छापेमारी केली जाते। प्रयागराजच्या परिसरात पोलिसांकडून शोध घेतला जातोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।